नमस्ते, मी अश्विनी. साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळचे बघा बरोबर वाजले 8:15 आणि आज आहे रविवार. तर रविवारची बैठक सईची बुडाली. आई तर 1 महिना झालं बैठकीला गेलेच नाहीत. लगातार मी मळ्यात जाते. मग जेव्हा सई परी घरात असतात तेव्हा कोणीही नसतं आणि थोडंसं खोकला होता आईनं त्यावेळेस. आणि किती सगळ्यांनी किती मजात आईने आईची काळजी करून सगळ्या प्रकारचे औषधं, आयुर्वेदिक सगळं जे चाटण असतं सगळं सांगितलं. सगळं थोडं 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 केलं. नक्की कशाचा गुण आला माहीत नाही. आईचा खोकला पूर्ण थांबला गेलाय. तर आज बघा मळ्याला मी काही गेले नाही. बाजरी खोडायची आहेत म्हटलं, आज बायकांना सांगून आले. आमच्या इथं बघा शेवटचं आज एक महाड आहे. ते आपल्यात येतात. आपण नाही त्यांच्यात गेलं की मग लगेच रागाला येत असते भावकी. ते पण झालं. प्लस म्हटलं एका मळासाठी कशाला बुडवायचा आपला मळा. आणि हे थांबतो म्हणलेत बायकाजवळ. आणि ह्यांनाही 12 वाजता जेवायला यावंच लागतं शेवटी. तर म्हटलं आपलं किचन काल अर्धं काढलंय. बेडरूम पूर्ण झालं काल. तुम्हाला सांगते रात्रीचे 10:30-11 वाजता मी कामच करत होते. ते काही मी शूट घेतलेले नाही. तर चला स्वयंपाक सगळं झालं आहे. आणि सईची पण आज बैठक बुडाली आहे. सई पण आज आपले तिथे एक्स्ट्राचे तास चालू आहेत विसर्जनाची. आणि आधीमध्ये ईदची सुट्टी होती त्याचं ते भरून काढतात शिक्षक लोक त्यांचं पोर्शन. तर सई गेली एसटीनं आज. परी आहे घरात. तर काल बेडरूम काढलेले ना साफसफाईला. तर बघा हे जे उन्हाला घालायचं राहिलं होतं, कारण की मी मळ्यात आल्यानंतर बेडरूम काढले त्यावेळेस का ऊन नव्हतं. आणि उन्हाला लावल्याशिवाय जेन गादी मी ठेवत नाही. तर आज ऊन पडते. आज ऊन पडले की ठेवून देते. आणि जे काही मी काल डबे वगैरे घासून ठेवले होते खरंच आईची खूप सारी मदत होते. आईने पुसून आत आणून त्याच्यामध्ये जे काही आपलं उन्हाळ्याचं वाळवण होतं ते सगळं वाळवण त्याच्यामध्ये भरून ठेवलेत. तर आज मला खूप असं थोडंसं सोपं पडणार आहे. का सांगते, काल निम्मे अर्धे डबे घासल्यामुळं. तर हे बघा 8:15 वाजलेत. आणि काल इतकी आम्ही असे डबे वगैरे घासून ठेवलेले आणि वाळवण आईने असं भरून ठेवले. आणखीन एकदा हात लावायचा, पुसायचं छान, त्यावेळेस ठेवायचं लेंटलवरती. आणि चुलीवर स्वयंपाक करून घेतला. जे पेपर वगैरे होती ना कपडातले ते सगळे चुलीपाशी आणून टाकले. दररोज आपलं आता जाळायला होते. आणि जे थोडं वाळवण राहिलंय ते आईंचं आमचं असं वाळवायचं चाललंय. परे इकडे उचला चला. आणि बघा अशी भांडे आणून ठेवले. कपडे तर सगळे सकाळी धुतले. ते सगळे आता घासायला घ्यायचं पटापटा. की बसलाय निवांत खाऊन पिऊन पाण्याचं सगळं टाकून दिलाय. तर चला इतक्या लांब भांडे आणायला नको म्हटलं. इथं भांडे घासायला खूप सोपं आहे असं. जसं की बघा सावली पण आहे पण खूप लांब होते. तिथल्या तिथं आपलं आता भांडे घासून मांडायला येते. आणि आई आपण दरवर्षी तिथे धुतो. तिथे लय अवघड जातो. आपलं खोबा स्वच्छ आहे त्यामुळे काय हरकत नाही. म्हणलं आता बाहेरनच पाणी घेऊन सगळं जावं. आधी पाणी घेते सगळं आणि पटापटा घासायला बसते. लकीला आम्ही दिवसभरच बघणार आगाव आय तसं नाही. जाळं लागतात की. आणि पाणी पण हाडत पालती झालूया. पालती झालूया. आता आई मलाच बोलवणार आहे तुम्ही. आता आज परी आहे मग तिला परीला बोलवायचं. आई आज परी आहे. परीला वाळू घालायला सांगायचं. जरा ब्रेक घे म्हणायचं अभ्यासातलं. हा दीदी सुटली. दीदी येते की परत. दीदी संध्याकाळी आपलं वाळू घालायला येते की. 4 बायका 3 गडी झाले ते मळ्यात. 4 बायका 300 नाही महाळ नाही. आपल्या बाकीच्या बायका 300-350 हजरी. मग शेतकऱ्याने काय करावं. नाही बाजरी तुमची आहे. बाजरी मागताना 2,000-2,500 क्विंटल. तसंच बाहेर ना पाणी नेणं चालू आहे. आणि ह्या लकी झोपलेला उठला. झोपलाय निवांत. आणि परीबाई आमची भांडे मांडू लागाले. बाई आईला छान आहे बाळ जावा. हा असं उन्हाळ्याला हा लाव असं व्यवस्थित. ऊन आहे तर हडकून जाते. छान आहे बाळ. चला होतो काय आता आई ह्यात होतो काय. हा आताच नको का बदलूया का. हे बघा पूर्ण किचन अगदी खाली केलेले. काही असं राहिलं नाही शिल्लक जर म्हणाल तर ही एक भरणी राहिली आहे. परू यातलं बिस्किट काढ का खाऊन घे. 1-2 असेल. हे आणली ती का मला बाहेर. आणि आजीची खडी साखर आहे कशात काढते बघ. तर एवढं जर सोडलं सगळं 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 खाली झालंय आपलं किचन. सगळं आता साफसफाई करायचं. परवा ते पापडाचं उन्हाला घे चल. ज्वारीच्या भातोड्या उन्हाला वाळू दे चला. 2 हाताने ताकद गेली काय. चला संपत आले आपली भांडी. काल निम्मे घासल्यामुळं
संपले आहे. तुमचं खडी साखरेचं मोकळं करायचं आहे काय? आणि एवढं राहिलेत बघा आता. तर सकाळचे वाजलेत फक्त 9:30. 9:30ला आपली भांडी सगळी घासून झाली. माझं बाळ मला मदत केलेलं आहे आज. खाली टाकल्या परू. बरं टाक आता टाक वाढते टाक. 9:30ला आपली सगळी भांडी घासून झाली. सगळं पुसून लावायचं परत. चला एवढा एक घाणा राहिलाय, एवढं आटपून घेतो. जी पितळेची ताटे बिट आहेत ते एका बाजूला ठेवले. तर ना बरोबर 9:30 वाजता आपली सगळी भांडी घासून झाली आणि पूर्ण आपलं घर मोकळं झाले. तर या बारक्या केरतुनीने ना तर मला खूप कम्फर्टेबल वाटतं. जसं की बघा छोटे छोटे कोष्ट्या. परला पण कोष्ट्या आवडत नाही ना परे? नाही ना? परी लगेच सांगते आई तुझं दुश्मन कोष्टी. तर बघा आणि आज शेवटचा म्हाळ आहे आणि तिथं पण जेवायला जायचंय. जरा हे घर लांब आहे, गावात आहे, तर आम्हाला ना गावात जाणार आहे. तर मी आज ह्या माळाला परला घेऊन जाणार आहे. परे सगळे माळ फक्त तुमची शाळा तर सुट्टी नव्हती. तर ह्या माळाला ना परीला आमच्या परला कार्यक्रमातलं जेवण खूप आवडते बरं का. तर कुठं पण कार्यक्रम असू द्या तर तिला आवडते. सईला आवडत नाही पण परीला आवडते. हे सगळं ना झाडून कट करून घेते आणि जेवढा आवडेल तेवढा आवडेल. शक्यतो माळाला जायच्या अगोदर मी म्हणते पूर्ण खोली क्लिअर करून जावं, कारण की सगळ्यात जे घाण जी रूम असते ती किचनच असते. चला हे सगळी बघा झाडांचं पण दाखवून किती घाण आहे बघ. वरून स्वच्छ दिसतं घर, इतकं स्वच्छ दिसतं पण सगळं साम्राज्य त्यांचं. घाण बघा किती घाण. चिकटले असते का? चिकट नाही, ही कोष्ट्या पिल्ली. एवढं पिल्ली काढते मी दररोज. झाडू काढायला झुरडाला जरा हे लावायला पाहिजे होतं. खडू लावते खडू. तर पोरं ना कुठं काय लपून ठेवतील सांगता येत नाही. तर लसूण, दिवाळीचा लसूण कुठे ठेवलाय माझ्या पाळानं. मी डब्यात ठेवते इथं लँटन वरती. हो होय. आणि मी दरवाजा लावलाय, बाहेर भांड्यावरती जाईल दुरळा. आणि सगळं लेंटल झाडायचं माझं चालू आहे. काय उद्या तसंही आपलं ना किचनचा ओटा आणि जे स्टाईल्स आहेत ते आपण नेहमी घासत पुसतच असतो. आणि मी आठवड्याला एकदा ना डीप क्लिनिंग करत असते, किमान स्टाईल्स आणि गॅसची. आणि शक्यता जास्तीचा माझा स्वयंपाक गॅसवरती नसतो, तुम्हाला तर माहितीच आहे. फक्त चहा पाणी नाश्ता इमर्जन्सी संध्याकाळचे 4 भाकरी भाजी असते आणि तिथल्या तिथं पुसून वगैरे घेतलेलं असतं, त्यामुळे इतकं घाण नसतं. पण दसऱ्याच्या निमित्ताने खरं सांगू का घरातील जी काही घाण आहे ती सगळी निघून जाते आणि खरंच मनाला खूप समाधान वाटतं. हा बाबा जरी आपल्याला कंबरतोड जरी काम जरी लागलं तर आई अंबाबाईच्या निमित्ताने घर आपलं पूर्ण क्लीन होतं. दररोजचं झाडझकड तर असतेच पण एवढी डीप क्लिनिंग आपण कधीच करत नाही, हे मात्र नक्की आहे. तर अशा पद्धतीने माझं दिवसभर साफसफाईचं आज काम चालू आहे आणि दिवसभर मला पूर्ण अख्खा दिवस गेला साफसफाई करायला. हे बघा सगळे जे आपले मांडणी आहेत तर अगदी स्वच्छ असं पुसून घेतलेले. तर पुसताना असं बरंच घाण निघाले, घर झाडलेलं होतं हे बघा. तर अगदी स्वच्छ अशी मांडणी निघाले आणि दरवाजा शेवटी जुनाच आहे पण दरवाजा पण अगदी स्वच्छ असं ना पुसून घेतलेलं आहे. आणि वरच्या साईड पट्ट्या वगैरे सगळं पुसून घेतलंय, हे सगळं पुसून घेतलं मांडण्या वगैरे. चला आता पेपर टाकून घेऊ. दुपारचे वाजलेत बरोबर 12:15 वाजले. टाइमपासला लावले टीव्ही. तर खाली केलेले सगळं सामान आणि बघा सगळं क्लीन 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 चकाचक असं केलंय हे बघा. आणि सगळे भांडे सासून आणतोय. आमच्या एका ऐकतच नाही ती आई तरी काय. तर सावलीत का होईना भरतेच म्हणते त्या. तर मी असं त्यांनी भरून भरून ठेवालेत, मी पण भरते तसंच, दोघेही भरतोय. आणि आतमध्ये 12:30ला आम्हाला जायचं ना. अवताराकडे अजिबात जाऊ नका. आणि आईचं असं म्हणणं आहे जे आपण उन्हाला वाळत घातले ते नको काढायला, म्हणजे ऊन आहे तर वाळू दे, परत आपण भरूया म्हणते. चला पटापट लावून घेते. गावात जायच्या अगोदर निम्म काम तरी आटपायला पाहिजे. दुपारचे वाजलेत
बरोबर 12:45 वाजले. तर गावातून पण फोन येते, महाळ होता ना, तर स्वयंपाकाला काही गेलं नाही. आपल्यात बरीच अशी कामं होती. तर आणि लांब पण नाही बरं का, स्वयंपाकाला जायचं म्हटलं तरी. तर घरातलं आपलं बऱ्यापैकी आवरले, 4 भाग असं राहिले. पण आता सध्या जेवण येणार, जेवण आले की आराम करणार. ऊन आणि कंटाळा भरपूर असं आलेला आहे. बाहेर भिजतील म्हणून भांडे पण पटकन आत आणले आणि भांडे पण इतके तापले होते ना, भरपूर असं गरम लागत होते. तर सई पण आणखीन आले नाही, पडलं घेऊन चालले. इतकेच भांडे लावायचे राहिलेले आहेत. म्हटलं आता सारखं फोन येतोय तर जाऊन यावं. बरेच असे भांडे लागलेले गेलेले आहेत एकामेकात घासताना किती वाटतात आणि लावले की थोडे दिसतात. मग कमळ फुलले तिकडे देवाशे. आई म्हणून इथं ठेव. हे बघा, अगं सीझन संपलंय म्हणून ठेवलं मी एका साईडला. साफसफाई चालू आहे. हे बघा 2 ब्रह्मकमळ फुलून गेले, माहीतच नाही. आणि आम्ही चालले जेवायला, ह्यांची वाट बघत बसले. आपलं इथं पहिल्याच गोटा होता ना, जळ स्टोअर करतो, तिथं आले. लकीला शीला घेऊन आले त्या, आणि आम्ही थांबले. हे आले जेवून. कपडे बदलून जाणार आहे का, येणार आहे का बदलताय? हा, सोडण्यात आहे का? चल परी बस लवकर. तर हे आले आम्हाला सोडायला. माणसाची बघा जेवण झाली. केळीचं पान अर्धच ठेवले वे. तर केळीचं पान दिलं होतं सकाळी ह्याला नैवेद्यासाठी. जे काय असतं मेनू तेच डेली मेनू आहे. छोटे बा कशी बसले तुमची नात, आम्हाला सोडून बसले. कुणाला तांब्या राहिलाय का? घरी कुठे तुम्हाला बसवली असती तिथं. संध्याकाळचे वाजलेत बरोबर 7:30 आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतले. तुम्ही म्हणताल अश्विनी साडी बदलले. हा, तर आंघोळच करून घेतली. तर खूप असा कंटाळा पण आलेला होता आणि गरमी पण आज इतकी होती, खूप होती. थोडंसं कम्फर्टेबल वाटलं. आणि दिवसभर बघा पूर्ण दिसाला भांडी दिसात एवढी पण पूर्ण घासून चकाचक केली तर एकदम फ्रेश असं वाटतंय. फक्त बघा तिथे जिथं आपलं सेल्फ आहे ना, तिथे थोडेसे कुंड्या वगैरे ठेवायचे राहिले तर ठेवून घेऊ. आणि जे गादीचे कवर वगैरे धुतलेले होते, गादीला कवर पण लावून घेतले. तर आज दिवसभर भरपूर असं काम झालेलं आहे. आणि प्लस तिकडं माळाचं जेवण करूनंतर भरपूर असं कंटाळा आलेला, खूप म्हणजे खूप अति कंटाळा. अर्धा 1 तास रेस्ट घेतलं, परत तिथून आपलं साफसफाईचं चालू केलं. तर छान वाटतं एकदम चकाचक. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वयंपाकाचं जर संध्याकाळचं बोललं तर स्वयंपाकाला सुट्टी आहे. तर सकाळी बघा महाळ आहे लक्षात नव्हतं, आमच्या सर्वांच्या वाटेचा आम्ही स्वयंपाक केलेला. पण ह्यांनी मी सई परी सगळेच गेलो जेवायला. परत सई आली मागून, सईचा काही व्हिडिओ घेतला नाही, तिच्या मैत्रिणीबरोबर आली आणि आई एकटे जेवल्या. तर 8-9 चपात्या आहेत, भात आहे, भाजी आमटी सगळंच आहे. सकाळी छान बघा शेपूची भाजी केलेली. काल जेव्हा मी मळ्याला गेलेली होती ना, तर त्यावेळेस आमच्या शेजारच्या ज्या म्हणजे आत्या आहेत ना, त्यांनी शेपूची भाजी मला दिलेली. तर शेपूची भाजीची घडीसुद्धा मोडली नाही, काहीच मोडले नाही. मग शेपूची भाजी, वांग्याची आमटी, चपाती, भात, दूध असं आमचं रात्रीचं आजचं जेवण आहे. चेहऱ्यावर काय जाऊ नका, काल उन्हात जाऊन आलेली, परत आज दिवसभर उन्हात. आणि आईंची खरंच खूप अशी मदत झाली, खूप म्हणजे खूपच झाली बरं का. तर आणखी मला उद्या जायचं आहे मळ्याला, त्यामुळे मी आजच्या आज आरी पडून सगळं काम करून घेतलंय. छोट्या थोडे काम आहेत ते काय मी करू शकते परत. तर नव्याने डोक्यात आपल्या दसऱ्याची कामं झालेत. तर काय राहिले असेल ते जिथे मी चुलीवरती स्वयंपाक करते तिथली सगळं ते कोबा स्वच्छ धुवून घ्यायचा. दररोज स्वच्छ असतं पण एक आपली एक प्रोसेस असते. आणि कट्टा समोरचा धुवून घ्यायचा, बस झालं मग आपली साफसफाई पूर्ण. नव्याने डोके आपले कामं झालेली आहेत. तर मळ्यात जायचं उद्या लवकर उठून लवकर आवरून आपली बाजरी जे थोडी राहिले ती काढायची आणि लागलंच ना वाळले असेल तर करून सुद्धा घ्यायचे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखीन एक सांगते, आपली शेती हा दुसरा चॅनेल आहे, तो ह्यांचा आहे बरं का. तर ब्लॉग करायचा, शॉर्ट करायचा प्रयत्न करतात. सईपरीचा एक हट्ट, माझा एक हट्ट, तर करतात, ब्लॉग वगैरे टाकतात. तर कोण नवीन आहे का त्यांना सुद्धा आपली शेती सर्च करा, त्याला सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्हिडिओ बघा.
आणि कमेंट सुद्धा करा. आपल्या ताई तर सगळ्या बघतातच रेग्युलर, नवीन ताई दादा सगळ्यांनी ना सबस्क्राईब करा त्यांना आणि सपोर्ट करा. तर चला इथेच बाय करते. बाय.